उभाठा सेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद पेटलेला आहे. काय आहे हा वाद? एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले काही महत्त्वाचे नेते उभाठा सेनेमध्ये आहेत. याला कारण आहे राज्यसभा सीट, खासदारकीची निवडणूक आणि शरद पवारांचं सुचवलेलं संजय राऊत यांनी नाव. त्यामुळे झाला आहे थेट नेतृत्वावरच प्रश्न निर्माण. या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नेमकं काय चाललं आहे या पक्षामध्ये त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. उभाठा सेनेमध्ये जोरदार धुमश्चक्री चालू झालेली आहे. कशामुळे झालेली आहे तर राज्यसभेची नुकतीच झालेली निवडणूक. या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत ही सीट आम्हालाच हवी असं उभाठा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मीडियासमोर सांगितलं होतं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील बोललेलो आहोत, ऐकलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच हा सगळा गोंधळ, हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. हे सगळं झालेलं असताना देखील उभाठा सेनेतले दुसरे नेते संजय राऊत, खासदार संजय राऊत, आक्रमक नेते, फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी अचानकपणे मीडियासमोर येऊन जाहीरपणे सांगितलं की महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून आम्ही शरद पवारांचं नाव सुचवतो, किंवा त्यांनी शरद पवारांचा नावाचा उल्लेख केला. आणि त्याच्यानंतर या मोठ्या गोंधळाला, या मोठ्या वादाला सुरुवात झाली उभाठा सेनेमध्ये. याचं कारण असं आहे, उभाठा सेनेने त्यांचा स्वतःचा उमेदवार द्यावा असं उभाठा सेनेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं. आणि यामुळेच हे मतभेद निर्माण झाले. आणि हे मतभेद जे निर्माण झालेले आहेत ते असं म्हटलं जातं की आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. उद्धव ठाकरेंनी या संदर्भात एक नुकतीच मीटिंग घेतली. अर्थातच ही मीटिंग राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर घेतली होती, पण या वादाची जी सुरुवात झाली होती ती या राज्यसभेच्या उमेदवारीवरूनच झाली होती. आणि ती जी खासदारांची मीटिंग घेतली होती त्या खासदारांच्या मीटिंगला प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे बोलत असतानाच त्यांचं बोलणं मध्ये तोडत आक्रमकपणे विचारलं की राज्यसभेचं नाव, शरद पवारांचं नाव, शरद पवारांची उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार, घोषित करण्याचा हक्क संजय राऊत यांना कोणी दिला? संजय राऊत यांनी कोणाशीही न बोलता शरद पवारांचं नाव का घोषित केलं? अर्थातच याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं देखील की संजय राऊत हे फक्त नाव सुचवू शकतात, अंतिम निर्णय या पक्षामध्ये, उभाठा सेनेमध्ये मीच घेतो. त्यामुळे त्यांनी नाव सुचवलं, त्याच्यामुळे काही मोठा फरक पडला असेल असं मला वाटत नाही, असं उद्धव ठाकरेंनी त्या खासदारांना आणि प्रियांका चतुर्वेदी यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळेच प्रियांका चतुर्वेदी, आदित्य ठाकरे आणि उर्वरित काही खासदारांचं मत असं होतं की शरद पवारांच्या ऐवजी आपण आपला स्वतःचा उमेदवार इथे देणं अत्यंत आवश्यक होतं. मग संजय राऊत यांनी अचानकपणे शरद पवार यांचं नाव का सुचवलं? याच्यामागे कुठली खेळी होती? यामागे आपल्याच पक्षाचा एक उमेदवार कमी करण्याचं कारण काय होतं? आणि यामुळे आता जो पक्षामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे, त्याला कारणीभूत कोण? असे अनेक प्रश्न या मीटिंगमध्ये इतर खासदारांनी देखील निर्माण केले, इतर खासदारांनी देखील उपस्थित केले असं म्हटलं जातं. असा प्रश्न यामुळे निर्माण झाला की अधिकृत भूमिका कोणाची? उभाठा सेनेचे आदित्य ठाकरे जे नंबर 2चे नेते मानले जातात, अर्थातच ते ठाकरे कुटुंबियांपैकी असल्यामुळे नंबर 2चे मानले जातात, तर त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका, मीडियासमोर मांडलेली अत्यंत ठोस भूमिका की ही सीट आमची आहे, त्या भूमिकेला तडा देण्याचं काम संजय राऊत यांनी का केलं असे प्रश्न तिथे निर्माण झाले. हा प्रश्न तिथे प्रियांका चतुर्वेदी यांनी अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. पण त्यानंतर जे झालं ते आणखीनच आश्चर्य देणारं होतं, धक्का देणारं होतं. उभाठा सेना किंवा मूळची शिवसेना हिच्यामध्ये जो शिस्तप्रियता मानली जाते किंवा शिस्तीचा पक्ष मानला जातो, शिस्तीची संघटना मानली जाते, त्याला तडा देणारं होतं. कारण त्या मीटिंगमध्ये काही खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि ते सर्व खासदार, असं म्हटलं जातं की ते संजय राऊत यांच्या गटाचे आहेत, त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की प्रियांका चतुर्वेदी यांना 6 वर्ष राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतरही त्यांनी उभाठा सेनेसाठी किंवा शिवसेनेसाठी कुठली भूमिका मांडली, त्यांचा काय फायदा आपल्या पक्षाला झाला आहे? आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं आणि काळजी करण्याचं
ज्याला म्हटलं जाईल असं विधान काही खासदारांनी केलं, आणि ते म्हणजे आदित्य ठाकरे महाराष्ट्रामध्ये का फिरत नाहीत. त्यांनी संघटना बांधणीसाठी महाराष्ट्रामध्ये फिरणं आवश्यक असताना आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा का करत नाहीत. याचा अर्थ असा आहे का की संजय राऊत यांनी पढवून पाठवलेलं दिल्लीमधनं काही खासदारांना, आणि ते उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या मीटिंगमध्ये जाणून बुजून बोलण्यात आलं. आदित्य ठाकरे कमकुवत आहेत, आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व महाराष्ट्रभर पसरत नाहीये, हे दाखवण्याचं एक वेगळ्या प्रकारचं कारण किंवा एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी संजय राऊत आणि त्यांच्या कंपूतल्या काही खासदारांनी आखलेली आहे का. आणि त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मी मगाशी जे म्हणालो आहे ते की उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रश्नांवरती प्रियांका चतुर्वेदींच्या प्रामुख्याने सांगितलं होतं की पक्षामध्ये अंतिम निर्णय मीच घेत असतो, आणि जर तेच अंतिम निर्णय घेत असतील, जर ठाकरेच अंतिम निर्णय घेत असतील, म्हणजे उद्धव ठाकरे असोत किंवा आदित्य ठाकरे, तर मग आदित्य ठाकरे यांनी सांगितल्यानंतरही शरद पवारांचं नाव सुचवण्याचं कारण काय होतं, हा प्रश्न जो निर्माण झाला. आणि त्याच प्रश्नावरती आज गेले 4-5 दिवस मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू आहे. आणि ही चर्चा, हा वाद आता केवळ या निर्णयापुरताच मर्यादित राहणार आहे का. या निर्माण झालेल्या गोंधळाचं किंवा या निर्माण झालेल्या संशय कल्लोळाचं परिणिती आता कुठपर्यंत जाऊन पोहोचणार आहे, हा थेट नेतृत्वाच्या क्षमतेवरतीच, आदित्य ठाकरे यांच्या क्षमतेवरतीच निर्माण केलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्याची होणारी रिपरकेशन्स संघटनेमध्ये उबाटा सेनेच्या अंतर्गत काय होतील. राजकीय दृष्टिकोनातनं पाहिलं तर हा वाद अत्यंत गंभीर समजला पाहिजे. गंभीर याच्यासाठी समजला पाहिजे की आदित्य ठाकरे हे थेट ठाकरे घराण्यातनं आलेले आहेत, आणि जर त्यांच्याच नेतृत्वावरती प्रश्न जाणून बुजून निर्माण केले जात असतील तर त्यामागे कोणाची काय स्ट्रॅटेजी आहे, त्यामागे कुठल्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये जावा असं उबाटा सेनेतल्या कुठल्या नेत्याला वाटतंय का. याचं कारण संजय राऊत यांची भूमिका यामध्ये अत्यंत विवादास्पद ठरत चाललेली आहे का, किंवा ती ठरली आहे का. अशा प्रकारचे वाद जर संघटनेच्या बाहेर जायला लागले, संघटनेच्या बाहेर त्याची जर का ज्याला म्हणता येईल की त्याची एक वेगळ्या प्रकारची इमेज निर्माण व्हायला लागली, तर ते संघटनेसाठी येणाऱ्या काळामध्ये कितपत हानिकारक ठरू शकतं याचा विचार उबाटा सेनेतल्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण विरोधकांना जेव्हा याची संधी मिळते तेव्हा विरोधक याचा फायदा निश्चितपणे उठवणार, पण कार्यकर्त्यांमध्ये याच्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, गेल्या 4-5 दिवस जे सुरू आहे उबाटा सेनेतला वाद जो निर्माण झालेला आहे तो मीडियामधनं आणि सोशल मीडियामधनं देखील मोठ्या प्रमाणावरती गाजत आहे. त्याचे होणारे परिणाम काय असतील हा येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. हे मतभेद मिटणार आहेत का, की हे मतभेद असेच सुरू राहतील. उबाटा सेनेमध्ये खरोखर कोण निर्णय घेतो. आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्याला, आदित्य ठाकरे यांच्या सूचनेला महत्त्व दिलं जात आहे का, की संजय राऊत त्यांना डॉमिनेट करू पाहत आहेत. हे सगळं असंच वाढत राहणार आहे का. ठाकरे आणि राऊत, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामधला वाद उबाटा सेनेला कुठल्या वळणावरती घेऊन जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून निश्चित कळवा. निश्चितपणे मी तुमची सगळी मतं, सगळी एक कमेंट मी वाचत असतो, त्याला उत्तरं देण्याचा देखील मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशाच प्रकारचं पॉलिटिकल ॲनालिसिस बघण्यासाठी ऑफिशियल अजय नित्तेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.